आज सकाळी जरा मनावर खेळलो आणि गेलतो गावात जरासं काम होतं म्हणून. खरं इथं आल्यावरती माझ्या जुन्या आठवणी लईच ताज्या झाल्या. तर नमस्कार मंडळी, मी डॅनी. शुभ सकाळ. आणि आजच्या दिवसात लईच थंडी पडल्या, त्याच्यामुळे काय झालंय की उठायला होत नाही. तरी पण मी 5 वाजता उठून व्यायाम करून फ्रेश झालोय. खरं आता विषय असा आहे की जरासं उठून वय घेऊन बसलंय, कसं दिवसाच्या कामांचं नियोजन लावता येते बरोबर. उठल्याबरोबर काय मी अजून आंघोळ करायला नव्हती, त्याच्यामुळे आंघोळ करूया म्हटले. खरं रोज जरा जरा व्यायाम करून माझ्या शरीरात पण जरासा फरक पडला आणि वजनात पण जराशी घट झाली. आंघोळ तर करून आलोय, खरं केस जरा लईच ओली होती म्हणून जरा ड्रायर फिरवून घेतला. कारण कसं होतं, केस जर वाळलं नाही तर केस इकडे तिकडे पडतात. गावाकडे लई थंडी पडल्यामुळे अंग सगळं फुटले, त्याच्यामुळे जरा बॉडी लोशन पण लावून घेतले. सकाळी उठल्यावर मला जवळजवळ आवरायला तासभर लागतो आणि त्या काळात लई फोन बिन येऊन गेलेला असतात, त्याच्यामुळे जरा असं बघायला लागते. बाहेर आलो, घराला कुलूप घातले, गेटला कडी लावली आणि नुसतं चाललेलो ओंकार करतवर मला राखी भेटला. ओंकारचं चालू तवर मला सोन्या मानेचा बाबा दिसला. कवा सुट्टीवर आलाय काय माहिती, आणि ही दोघं मला सोडून मॅगी पण खायला लागल्यात. हे आमचं मन्या सकाळी उन्हात येऊन झोपलेलं आहे. ह्याला जरासं पिडलं की लई भारी वाटतंय. याच्यासोबत लई वेळ काय खेळाय नाही, कारण आम्हाला जायचं होतं निप्पाणीला निर्याला भेटायला. खरं आता माझ्याने ओंकारची झाली तर भांडणे.